नमस्कार मंडळी, एक नंबर वाटतंय बघ. सूर्य किरण आलाय जरासं किरणा वया आपण गोर दिसू. तू गोरा साईज आहे, मी तर गोरा दिसू. चला मंडळी, तर सीन झाला भाई. बघ जाम मजा. आम्ही गेलो तर तुम्ही ना आलो. अरे तुम्ही आम्हाला नेलं नव्हतं म्हणून आम्ही आता चाललो. आणि फसवला, दिंडीला आला नाही. हो का? आणि फसवला, दिंडीला आला नाही. आणि दिंडीला आला नाही, जेजुरीला टाकून गेला. दिंडीला सगळा काय सोडून बघतोय बघ. लगन सरू नको यो फक्त. तो नाही तर चला मंडळी, प्रवासाला आता सुरुवात होईल आमच्या. आणि तुम्हाला कळलेलाच आहे आज मी कुठं चाललोय. 6 वाजलेला आहेत. सकाळचे वाजलेले आहेत 6चा टायमिंग दिलेला, 7:30 वाजले. पण अजूनपर्यंत कोण जमलाय की नाही माहीत नाही. त्याला जाऊ आपण, बस लागलेली आहे आपल्या शाळेजवळच. आपण जाऊया. बॅगा घेतल्या आणि निघालो घरशी. लवेश लवकरच आलेला, लवेशला थांबून ठेवला. अरे ठेव, कोण नाही तिथे बोलू. सकाळी 6 वाजता आलाय आणि आता वाजले 7:30. 8 वाजतील आपल्याला. अजून निघाला अर्धा तास जाईलच. पण महड होणार. पहिलं गणपती बाप्पा दर्शन घेऊ. चला, इकडे गाडी आलेली आहे बघा. ग्रुप मेसेज केलाय मगाशीच. बस आली, बस भरली, बस सोडू. आणि बस आलाय आत्ता. काय आहे बस बघूया नाव. लेण्याद्री बस आहे बघा. आमची ही बस आहे. चला, आम्ही चाललो आता. बसमध्ये सीट जिंकून घेत आहोत. नंतर बाकीच्या अरे सीटा जिंकल्या. पहिला माणूस आला हो बघा सीट जिंकायला. ओम साईराम. चला, मस्त वाटतंय. सीट वेटवर मस्त लावलेलं आहे ते बघा. नाव बिव टाकलेले आहे. चला भेटू सगळी गँग आल्यावर. कारण ही जी ट्रिप आहे आमची ती आहे, जे आम्ही पदयात्री असतो दिंडीला, साई द्रोणगिरी पदयात्रा मंडळाची ट्रिप आहे. त्यातलीच सगळी मंडळी असेल तर नक्कीच तुम्हाला धमाल बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच आपण व्हिडिओ सोबत राहा. वरद विनायक मंदिर, अष्टविनायक क्षेत्र महडला म्हणजे गँग सगळे आता चालू दर्शनाला. चला आपण पण जाऊया. मंडळी, आपला वरद विनायकाचं दर्शन आता झालेलं आहे आणि निघालो पुढच्या प्रवासाला. कारण कुठे जाताना पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंच पाहिजे. तर जाऊया आणि बघूया आपल्या मंडळात आपल्या बसमध्ये कोण कोण आहे बघून घ्या. हे खजिनदार मंडळाचे आणि नवीन आपला मंडळी पण आलंय बघा. मोबाईलचा कॅमेरा जरासा पुसू दे. आता बघू. ओम साई राम. अध्यक्ष साईराम. जय मल्हार. हा, जय मल्हार. ओम साईराम. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. एकविरा माते की जय. म्हणजे एकविरीला जायचं आहे. साईनाथ महाराज की जय. एलकोट. जय मल्हार. आता समजा कुठं हा, या ठिकाणी जायचंय. जेवढी नावं घेतली तेवढी ना. सगळी गँग आहे बघा. आणि आपलं पार्टनर आहे त्याचे बघ. आणि हे देखा नवीन बैल घेतलाय ने बघ. तो जुना आहे, यो नवीन आहे. तो जरा ऊच घेतलाय किल्ला. आमचं आत्ताच दर्शन झालेलं आहे महडचं, वरद विनायकाचं. आणि आता आम्ही जाऊ एकविरेला. पण जेजुरीला बोलून. अरे जेजुरीला वस्तीला जायचं आहे आपल्याला. तिथे जेजुरीला दर्शन. उद्या आपला जेजुरी जाईल. काय नक्की आज काय होईल माहित नाही, बघूया. जसं जमल तसं होईल. पण आता एकविरीला बोलतात ते एकविरीला जाऊया. तर चला, एकविरा माते की जय. हजेरी घे, हजेरी. कॅमेरा हलणार भाई. गाडी हलतय. गाडी कुठे थांबते.
मस्त वाटते. घाटाचा नजारा बघा आता खाली. 4 व्हीलर मध्ये असल्यावर असं बघायला नाही भेटत बाई. बस बंद एक नंबर वाटते खाली एरिया बघा. आपल्याला भेटेल बोगदा, नंतर भेटेल सुरी, नंतर कोयता. काय बोगदा बिगदा कोणी नाव दिलं आहे? बोगदा तर आपण जे वावरात वाढत असते त्याला बोलतात काठी, बोगदा, परत हारतवासन, कोयता, कुऱ्हाड ही सगळी वस्तू. हे बोगदा त्याला असं कसं काय नाव ठेवला काही समजला नाही. आणि मी एकटाच ओरडते. अजून पाणी आहे तिथे धबधब्याला बाई. बघा हा बघा एवढं दिसत नाही क्लिअर ब्लर, पण पाणी बघा अजून आहे धबधब्याला. भारी काय झाडी, काय ते डोंगर, काय ती दरी, सगळं एकदम ओके मध्ये. पिकवाल्याने अडवलेलं इथं कशाला काय माहित नाही. लवेश बोलतोय मी सॉल्व करायला जातोय म्हणून बोलतो मी मोंडी काढली बाहेर तर बघितलं तर सोडला बोलतो. हे उलबो मस्त मारलाय ना मार्बल. आम आहे आम पोचलेलो. पालखी पण आलंय बघा आज. जय चला एकवीरा माते की जय. बघा पालखी झालेलं आहे एकवीरा. हा बघा एकवीरा माते की जय. चला पण शाळेत असताना कधी सहलीला जायचं भेटलंच नाही आम्हाला, कारण जेव्हा असं तर पाठवलं नाही का काय माहिती, पण गेलो नाही. क्वचित कधी गेलो असेल, पण 1 2 3 4 बस आल्यात सहलीच्या बघा. शैक्षणिक शहर आलेले आहे कोकण दर्शनासाठी. सगळी गँग तिकडं पण आहे ती बघ. कोणता बसायचं आहे काय म्हणलं क्रिश बसतस नाही मग जाऊ दे चला. हे नाही बसत जाऊ दे चल. आता तुला बोलत आहे तू बोल ना. बोल 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 नाही बोल आता बोल. चालेल. तर मंडळी आपण आता पोहोचलोय पायथा मंदिर जवळ. चला जाऊन दर्शन घेऊया आईचं. थांबा 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 सगळे थांबा. एकवीरा माते की जय. उदय उदय एकवीरा माते की जय. मंडळी सगळे ग्रुपचा आमचा फोटो काढून झाला. आता जरा सिंगल फोटोग्राफी चाललंय बघा. साई लवेश फोटोग्राफी करते. मग आम्ही निघू परत, कारण मोठ्या दर्शनाला गेलो तर आईच्या मंदिरात वरती तर बराच उशीर होईल आम्हाला. त्याच्यासाठी आम्ही पायथा दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला निघतो, कारण जेजुरी गाठायची आहे आज. आणि मध्ये मला वाटते प्रतिशिर्डी पण होईल असा अंदाज आहे. बघूया आज करतील की उद्या, अजून नक्की नाही, पण जाऊया. काय आहे ते ठरल्यावर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर मंडळी काय झाला विषय बरोबर नाही, आवडला नाही काय, केसांचा सुटला झालाय त्याच्या म्हणून तो ते फोटो बरोबर नाही आला. जाऊ दे चल परत काढू आपण. चला सगळी मंडळी गेली, आपणच राहिलोय. नंतर बोलायला नको, फोटो काढत राहिलेली आहे. थांबा काय नको टेन्शन नका घेऊ. तिकडे आपली मंडळी खावायला घेत आहे म्हणजे हाईत कोणतरी लेट. हो मामा बोला.
काय कुंकवाचा काय कसा आहे? डबी कशी आली? नवी ती 20 रुपये, तोचे 20 आणि आता किलो किलो नाही, तोल्यावर देतो. तोला काय तोला आहे? तुला 250 रुपये तोला. सोन्यापेक्षा महागाई हो. हा, मग कुंकू बघा. काय कुंकू बघा, आम्ही दरवेळी घेतो, आम्हाला माहिती आहे तुमचं एवढा महाग नाही. काय राहते नंतर काय हो बघा, या तुमच्या लावून. राहू द्या तुम्ही काय बघा ते बघा जमत असेल तर घ्या, नाही तर पुढच्या दुकानात घ्या. राहू दे. चला चाललं. यस ब्रो, स्कॅम झाला आमच्यासोबत. फोन करा भाई. गाडी होती पार्किंगला, तिथं गाडीत नाही, आम्हाला टाकून गेलं काय समजत नाही भाई. आया फोन आला झालाय. आलो जावा आपल्या भाई. हो नो, हे बघ टाकून गेलेलं आता. बोल ऐकायला लागणार नाही आता. एक मोरा फोटो काढत थांबतात नुसते टाइमपास. भाई अजून कोणतरी एक जण झालाय धावत. कोण आहेत बाई भैया? ते बघ धावतात. आम्ही वाचत धावत आलोय. गाडी सुटली, गाडी नेली. आणि अशीच मस्ती झालेली ना, गाडी जाईल टाकून आम्हाला, आणि बघता तर गाडीच नाही. याला झोप नाही लागे हो आपल्याची वय. नुसतं व्हिडिओ कॉल करते बघाची मला 2-4 कॉल. लवेशला कॉल किती हो तुम्हाला? अरे तुम्हाला झोप नाही लागत सांग. अरे कंटाळलास तू. झोपाता या काशी घालायची बंडल्या आयुष्य गेला बंडला मारून तुझा. प्रति शिर्डी मध्ये आपले बाबांच्या दरबारी आपण आलेलो. प्रति शिर्डीला चला जाऊया. या बाजूला तसंच लिंबाचं झाड आहे, आणि तशीच लिंबाखाली बाबांची मूर्ती तसंच बनवलेलं आहे. आणि इकडं मुखदर्शन असं शिर्डीमध्ये मिळतं. तसंच इथून मुखदर्शन बघा, मुखदर्शन. तर मंडळी पाहू शकता, प्रति शिर्डी हुबेहूब साईबाबांची इथे शिर्डी तयार केलेली आहे. आणि आतमध्ये एकदम भारीच होता. शीश महल जसा असतंय ना तसा आतमध्ये गेला होता, कारण सर्वेकडं काचा लावल्या होत्या आणि एकदम नजारा काय भारीच वाटत होता. पण फोन वापरू शकत नाही. सेम टू सेम शिर्डीसारखा इथे साकारलेला आहे, म्हणून तर तिथे प्रति शिर्डी असं बोलतात ना. आणि देवलाचा कलश सुद्धा बघू शकता तुम्ही, सेम तसं शिर्डीमध्ये आहे. आणि आमची गँग तर आईस्क्रीम खावायला थांबले. दर्शन घेऊन आले होते, आता आईस्क्रीम खाऊया, थंडगार होऊया. आणि मी काय केलं आहे, जर ती व्हिडिओ आली असेल तर तुम्हाला दाखवते. मंदार दादाच्या खिशातनं कॅमेरा ऑन करून फोन ठेवलेला सुमडीत. स्पॉन्सर बाय अध्यक्ष राहुल दादा. अमेरिकन ड्राय फ्रूट स्पेशल आणि अध्यक्षांनी ब्लॅक करंट स्पेशल घेतलंय. हा वेगळा आता का भैया फ्लेवर आहे स्पॉन्सरशिप म्हणून वेगळा आहे बीच. आणि टेस्ट नाही त्या दिवशी नाश्त्याच्या एक नंबर बेस्ट. चला मंडळी, तर सगळेजण आईस्क्रीमचा स्वाद घेतात. आणि प्रति शिर्डीला आणि मस्त अध्यक्षांनी एक थंडगार सेवा केली. भाऊ आहे कुठं भाऊ भाऊ काढता होतं. भाऊ भडकले, भाऊ भडकले, धोका दिला भाऊने. राकेश भाऊ, ज्ञानेश्वर भाऊ, राहुल भाऊ. चला मस्त मस्त. चपला घालतोय. चला एकदा पुन्हा एकदा बाबांचं मंदिर बघून घ्या आणि चला पुढच्या प्रवासाला. ओ हो, ये सीन अच्छा है भाई, एक नंबर वाटते. आणि इकडे बघा, या बाजूला लय भारी वाटतंय ना लेक. आणि इकडे बघा, यो बघा डोका बाहेर काढताय, चालते गाडीतून. तुला आता बघ
नसेल पण तो क्रिस आहे. आता लाईट लावली बाईने. बघा आज तो मुलगा जो वेड्यासारखा आवाज काढतो, तो झोपलेला माणूस जागा होऊ शकतो. याला बोललं पाहिजे मग तिथं. बघितलंच का नाही? बघितलं पण घाट दरी बघा एकदम रस्त्याच्या जवळून आहे आणि काहीच कटाडा बिटाडा काय नाही रोडला. बघ असली दरी आहे आणि झाडच झाड भारी आहेत. मधीचा बोलाचा वास. याला मधीच्या बोलायचाच वास येते. करायचं काय बाई याला. हाय इथं कटाडा आहे बघ पण ती जवळशी होती ना एकदम दिसून नाही केवढी खाली बघ. आणि लवेश बघा फोटोग्राफी करतोय. तांबूस फुटलेला आहे बघा. एक नंबर वाटते. जरा फोन खाली केलास तर मी पण दाखवू शकतोय ना जरा. राडा चाललेला आहे ट्रॅफिकचा. भरपूर ट्रॅफिक झालेलं आहे. दिवस आणि आम्ही जेजुरीमध्ये आज सोन्याची जेजुरी तुम्हाला बघायला भेटेलच. आणि ही बघा कमान श्री खंडोबा देवस्थान कडेपठार ट्रस्ट जेजुरी. जय जय मल्हार. एलकोट एलकोट सदानंदाचा. हा बघा देऊळ कसा वाटतंय. मगाशी बिल्डिंग मध्ये होत्या त्या, आता बघा मस्त वाटतंय झाडातून एकदम भारी. वाजलेले आहेत 7 संध्याकाळचे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या वस्तीवर जेजुरीला.